नमस्कार मित्रांनो, मी आता पंचवटी या ठिकाणी आलो आहे कस्टमरला घेऊन. आणि कस्टमर ज्यावेळेस मी पिकअप केलं ना मित्रांनो, बाहेरचं कस्टमर होतं, तर मला कस्टमर काय बोललं माहिती आहे का, की आम्हाला पंचवटीमध्ये आंघोळ करायची. इथं आल्याच्या नंतर मित्रांनो हे दृश्य बघा तुम्ही. आता ह्या घाण पाण्यामध्ये खरंच कस्टमर आंघोळ करल का? आंघोळ तर सोडा, त्या कस्टमरने बघितल्याच्या नंतर मित्रांनो पायसुद्धा धुतले नाही, एवढे घाण पाणी झालेले मित्रांनो. आणि हे कोणी केलेलं माहिती आहे का? आपलेच माणसं मित्रांनो, बघू शकता या ठिकाणी किती घाण करून ठेवली. आता ह्या पाण्यामध्ये खरंच कोणी आंघोळ करल का? आंघोळ तर सोडा, त्या कस्टमरनी पायसुद्धा धुतले नाही मित्रांनो. एवढा कचरा ह्या पाण्यामध्ये, दुनियाभराचा कचरा नाही का आपल्याच माणसांनी केलेला आहे. आपल्याच नाशिकचे लोक आहे, काही भरपूर लोक जे याच्यात येऊन घाण टाकतात. देवांचे फोटो वगैरे बघू शकता तुम्ही इथं. तर मला त्यांना एक सांगायचं आहे, तुम्ही ना तुमचा कचरा तुमच्या घरामध्येच ठेवा, इथं येऊन नका टाकू ना. आता एवढं पाणी घाण झालं, बाहेरचे लोक इथं ज्यावेळेस दर्शनाला येतात ना, तर त्यांना काय वाटतं माहिती का, गोदावरीमध्ये मस्त आपण आंघोळ वगैरे करू. गोदावरी आहे, प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे नाशिक आहे. आणि या नाशिकच्या गोदावरीमध्ये एवढी घाण आहे. तर मला महानगरपालिकेला एक सांगायचं आहे, तुम्ही सर्वात अगोदर आहे ना मेन काम काय करा माहिती आहे का, हा कचरा साफ करा. ह्या पाण्यातला कचरा साफ करा. अक्षरशः माझ्या कस्टमरनी बघितल्याच्या नंतर आहे ना, त्यांना एवढं वाईट वाटलं ना, बोले भैया यही गोदावरी आहे. म्हटलं यही गोदावरी आहे म्हटलं. तर ती गोदावरी सांगायला सुद्धा लाज वाटते आम्हाला, एवढी घाण आहे या गोदावरीमध्ये. तर मला एक रिक्वेस्ट करायची आहे महानगरपालिकेला, की तुम्ही ना जागोजागी डस्टबिन ठेवा. तुम्ही महानगरपालिकेवाले एवढे खर्च करताय, तर इथं काही माणसं ठेवा, इथं गार ठेवा, की ते कारवाई करतील जे घाण टाकतील. या ठिकाणी ना एक ब्लँकेट सुद्धा वाळते, म्हणजे कपडे सुद्धा धुतलेले. आणि ही गोदावरी पंचवटीमधली ही गोदावरी आहे, आणि एवढी घाण आहे. खरंच वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. कारण की एवढी घाण खरंच बघवत नाही. हात जोडून विनंती मला महानगरपालिकेला, की तुम्ही ही घाण क्लीन करा, हे पाणी क्लीन करा. बाहेरचे लोक इथं आल्याच्या नंतर आहे ना पायसुद्धा धुत नाही, पायसुद्धा, आंघोळ तर लांबच राहिली, पायसुद्धा धुत नाही. एवढं घाण पाणी करून ठेवलं आहे. एवढे फोटो याच्यामध्ये पडलेले देवाचे, एवढे फुलं आहे. तुम्ही सुद्धा आल्याच्या नंतर पाय धुणार नाही. तर मित्रांनो, कुठेतरी हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून नाही का जी बाहेरची पब्लिक, आपल्या इथली पब्लिक याच्यात घाण टाकणार नाही. आणि घाण टाकणाऱ्यावर खरंच कारवाई झाली पाहिजे. प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही गोदावरी, आणि ह्या गोदावरीमध्ये एवढी घाण आहे. कुठंतरी ही घाण क्लीन झाली पाहिजे. आता कुंभमेळा कधी येईल तेव्हा तुम्ही साफ कराल. तोपर्यंत जे पर्यटक नाशिकला येणार आहे, जे पंचवटीला येणार आहे, ते ह्या पाण्यामध्ये खरंच आंघोळ करतील का? तर मला एक रिक्वेस्ट करायची, जे नाशिकचे असो बाहेरचे असो, तुम्ही पाण्यामध्ये घाण टाकू नका. तुमच्या स्वतःच्या घरामध्ये घाण टाका. ती तुम्ही जी तुमच्या घरातली घाण आहे ना, तुमच्या घरातच टाका, पाण्यात आणून नका टाकू. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, आणि जेणेकरून नाही का नाशिकची गोदावरी स्वच्छ होईल. यार बाहेरचे कस्टमर आल्याच्या नंतर आहे ना किंचळ करताय आपल्या गोदावरीचं. धन्यवाद.